पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह के निधन पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने गहरी शोक संवेदनाएं व्यक्त की है। उन्होंने कहा कि मनमोहन सिंह अत्यंत उदारवादी, ईमानदार और मृदुभाषी व्यक्ति थे। वे काम करने में विश्वास रखते थे और उनका कार्य ही उनकी पहचान थी। हालांकि उन पर बात न करने का आरोप भी था, लेकिन उन्होंने अपने कार्यों से देश को दिशा दी है। वडेट्टीवार ने आगे कहा कि कांग्रेस पार्टी ने आज एक अनमोल नेता को खो दिया है। उनका योगदान देश की अर्थव्यवस्था में अविस्मरणीय रहेगा। उन्होंने कोल स्कैम और स्पेक्ट्रम घोटाले जैसे आरोपों का सामना किया, लेकिन कभी भी अपने काम से जवाब दिया। उन्होंने याद किया कि मनमोहन सिंह ने किसानों के लिए 72,000 करोड़ का कर्ज माफ किया था और विशेष रूप से विदर्भ क्षेत्र के लिए कई महत्वपूर्ण योजनाओं को लागू किया। इसके अलावा उन्होंने गोशीखुर्द परियोजना को निधि दी और इसे राष्ट्रीय परियोजना घोषित की, जिसके तहत 4,990 करोड़ की राशि आवंटित की गई थी। खरं तर काँग्रेस पक्षाचा मार्गदर्शकच आज हरवलेला आहे। संकटाच्या काळामध्ये हा देश उभं करण्यामध्ये सिंहाचा वाटा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांचा होता। 1991 मध्ये ज्यावेळेस प्रचंड रिसेशन आलं, आर्थिक संकट आलं, त्यावेळचे अर्थ राज्यमंत्री म्हणून त्यांनी जे कार्य केलं आणि देश त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम केलं। ऑक्सफोर्ड आणि कॅम्ब्रिज सारख्या जगातील उत्तम अशा सर्वोच्च अशा विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन सुद्धा अत्यंत संयम, प्रामाणिकपणा, मृदुभाषी त्यांच्यावर आरोप झाला, फार बोलतच नाही, बोलण्यापेक्षा कामावर विश्वास ठेवणारे पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख या देशाला होती आणि भारताला होती। त्यांनी मनरेगा सारख्या योजना, राईट टू फूड, राईट टू एज्युकेशन अशा विविध योजना या देशाला दिल्या। या देशामध्ये आज ज्या काही 1.5-2 लाख रुपयाच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, त्या केवळ मनमोहन सिंग साहेबांच्यामुळे आहे। IT सेक्टरमध्ये प्रचंड काम आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्यावेळेस त्यांनी उभं केलं। ITची देणच खरं म्हणजे इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीमध्ये जो भारत उभा झाला, त्याची सुरुवात माननीय मनमोहन सिंग साहेबांनी केली होती। एक मला वाटतं की जगविख्यात अर्थशास्त्री, भारताचा आर्थिक स्थिरता देणारा आधारस्तंभ आणि या देशाला आर्थिक सुबत्तेमध्ये भरभरून हा देश उभा करणारा एक पंतप्रधान म्हणून ज्यांनी जे काम केलं ते प्रचंड मोठं होतं। अशा नेत्याला आम्ही सर्वजण आज खऱ्या अर्थानं मनमोहन सिंग साहेबांच्या जाण्याने एक मोठी पोकळी देशामध्ये आणि काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा निर्माण झाली। असा नेता पुन्हा होणे नाही। खरं तर त्यांच्यावर कोल स्कॅम, सेक्टम अशा प्रकारचे घोटाळ्यातून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यात ते प्रामाणिक होते, अजिबात डगमगले नाही। कुठल्याही आरोपावर ते कधी रिॲक्ट झाले नाही, कधी संयम नळू दिला नाही। अनेक आरोपांना त्यांनी त्यांच्या कार्यातून, कामातून, निर्णयातून उत्तर दिलं आणि एक स्वच्छ प्रतिमेचा, प्रामाणिक, मृदुभाषी, संयमी, सुसंस्कृत असा राजकारणी, असे महान व्यक्ती
या देशातून हरपले आहेत, याचं अतीव दुःख आहे. NBC न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट. I'm ready to go. I'm ready to go. I'm ready to go. We got that movement. We got that movement. We got that movement in us. The cool new Glanza. Go Hatchin'. Go Awesome.